नमस्कार मित्रांनो, आपण आता नाशिकतून निघत आहे तिथून आज आपण कळसुबाई शिखरले जाय राहिनो फिराले ट्रेकिंगले। तर ह्या सर्व आपला नाशिकना हा ग्रुप छे। तर आपण हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आज आयराने मजार आपण ब्लॉग बनवणार शेतच त्यामुळे आपले खानदेशना सगळ्या लोकांना आपले प्रेम भेटायला पाहिजे। त्यामुळे सर्वांनी आपला यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करूया आणि जर तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि दुसरं तुमले पण जर आमच्यासोबत फिरायला येणार आहे ना तर पुढल्या टाईमला आम्ही तसे तुमले आपली लिंक दिसत आपला या यूट्यूबच्या यानामध्ये ब्लॉगमध्ये। चला धन्यवाद। आपण आता नाशिक CBSमधून निघालो आहोत आता आणि हा नाईट ट्रेक आहे। रात्रीचे आता जवळपास 8 वाजलेले आहेत। 8 वाजता आपण नाशिकहून निघालो आहोत आणि ज्यावेळेस आपण सुरुवात करणार ते सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आपण सर्वजण आता नाशिक सिटीमधून निघालो आहे CBSवरून आणि हा संपूर्ण ग्रुप जवळपास आम्ही आज जवळपास 26 ते 27 जण नाशिकमधून आहोत। मुली आहेत, महिला आहेत जास्त आणि पुरुषांची संख्या कमी आहे आज। चला आपण आता नाशिकहून निघालो आहे। आपण नाशिकहून निघालो आहोत आता। सह्याद्री लव्हर्स नावाचा हा आपला नाशिकचा ग्रुप आहे आणि तुम्हाला सर्वांना पण जर यायचं असेल तर नेक्स्ट टाइम माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला नंबर मिळूनच जाईल, त्यामुळे मला तुम्ही कॉल करू शकता। जय श्रीराम, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। मित्रांनो आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि आपण कळसुबाईपासून थोड्याच अंतरावर आहोत। आपण घोटीपासून 5-6 किलोमीटर अंतरावर पिंपळगाव मोर नावाचं हे गाव आहे आणि इथून पुढे हे बारी चालू होणार आहे, त्यामुळे पुढे जेवायला जागा मिळणार नाही। तर या ठिकाणी इथे पाठीमागे जर बघितलं तर महादेवाचं आणि गणपतीचं मंदिर आहे। तर ह्या मंदिरामध्ये आम्ही सर्वजण जेवणाला बसलेलो आहोत। तर सर्वजण जेवण करतायत, काही फोटो काढतायत, रील बनवत आहेत आणि आयराने मजार सांगा ठरणार आता आम्ही जेवायला बशी राहिलो सर्वजण आणि सर्वांनी जेवणा डबा घरूनच आणलेला होता। त्यामुळे आता सर्वजण आधी इथे आम्ही जेवायला बसणार शेतच। तर तुम्ही बी जेवायला या। काही इथे फक्त फ्रूट खात आहेत आणि बाकीचे आम्ही जवळपास 25 ते 26 जण शेतच। तर पुढे आपला ट्रेक अशाच कंटिन्यू चालू राहील। धन्यवाद। आहे ना माझा पण टिफिन। हॅलो मॅडम, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो हे महादेवाचं मंदिर आहे, नंदीराजा महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्याच पाठीमागे इकडे गणपतीचं मंदिर आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ह्या मॅडम या ठिकाणी फॉर्म फिलअप करतायत सर्वांचे, कारण की वन अधिकाऱ्यांना आपल्याला वरती ट्रेकिंग करायचं असतं त्यावेळेस सर्वांचे फॉर्म भरून आणि त्यांना सबमिट करायचे असतात। तर आता जेवण झालेले आहेत आणि सर्वजण आता आम्ही आपण सर्वजण आम्ही इथून निघणार आहोत आता आणि जेवण सर्वांचे झालेले आहेत। कळसुबाईची समुद्र सपाटीपासून हाईट 1646 मीटर आणि फूटमध्ये धरलं तर 5400 फूट आहे। ओके, असं सगळं आहे। तर आपण जे जाणार आहेत इकडनं गेल्यानंतर बारी गावात जातो। कळसुबाईला येण्यासाठी साधारणतः 3-4 वेळ, समजा संगमनेर पुण्याकडनं येणारे असेल तर संगमनेर अकोले ते करून ते इथे भंडारदारा करून इथे कळसुबाईला पोचतील। मुंबईकडे त्यांना सेम आहे, आग्रा रोडने यायचं, इथे घोटीपासनं पिंपळगावपासनं खेड भैरव आणि पुढे कळसुबाई म्हटलं बारी गावातनं आपण चढणार। ओके, आपण नाशिकपासनं सेम सिन्नर फाट्यावर आलं, जो अटॅच आहे तिकडनं सरळ आपण आता बारी गावात जाणार आणि तिथून आपण वरती चढणार। सगळ्यात महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आहे, ऐका। आता आपल्याला जाताना काय करायचं आहे, रात्रीची वेळ आहे, 2 लोकांमध्ये जास्त अंतर असलं झालं पाहिजे आणि इन केस असं पण होऊ शकतं की चालताना तुम्हाला समजा पोटात दुखतंय, छातीत दुखतंय,
मी असेल, वंदना मॅडम आहे, चेतना मॅडम आहे, किंवा आमच्या तिघांपैकी तुमच्याजवळ कोणीतरी नसेल किंवा गॅपमध्ये असेल तर तुमच्याजवळ जो कोणी असेल त्याला तुम्ही सांगा की हे दुखतंय ते दुखतंय. तुम्ही सगळ्यांना तो मॅसेज पास करा. सगळ्यात महत्त्वाचं सब रूट्स असतात प्रत्येक डोंगराला. चालताना 2 लोकांमध्ये अंतर याच्यासाठी नाही ठेवायचं. नाईट ट्रेक असेल, चुकून एखादा मेन रूटला गेला आहे, दुसरा सब रूटला गेला आहे, असे सगळे प्रॉब्लेम होतात. त्यामुळंच बऱ्याच वेळा इन्सिडेंट झाले आहेत की आपण डोंगरांमध्ये बघतो की बरेच लोक चुकीच्या दिशेने गेले आणि अगदी 1 किंवा 2 दिवसांनी सापडतात, असं पण होतात. आपल्याकडं चांगला एक्सपिरियन्स आहे. आपण खूप वर्ष झाले, मी जवळपास कळसुबाई ट्रेक करतो, जवळपास माझा 80+ झाला आहे. 80पेक्षा जास्त वेळा मी कळसुबाई केला आहे. पण तरी आत्ता आहे थोडंसं रात्रीची वेळ असणार आहे, कदाचित रस्ता थोडं भरकटण्याची पण येण्याची पण असं पण चान्सेस होतात. पण शक्यतो ग्रुपने एकत्र राहूयात आणि व्यवस्थित चालूयात. महत्त्वाच्या सूचना अजून त्याच्यापेक्षा जास्त आता सांगतो. सेफ्टी पर्पजसाठी तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी शूज घातलेत. शूज कंपल्सरी व्यवस्थित म्हणजे टाईट ठेवा. लेसवाले शूज जास्त करून प्रेफर करायचे माउंटेनमध्ये, जेवढे घालता येईल तेवढे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिले मी लीड करणारे, सगळ्यात शेवटला वंदना मॅडम. मला वाटलं म्हणून मी माझ्याही पुढे कोणी जायचं नाही, कोणाला वाटलं मला वंदना मॅडमच्या मागे सुद्धा थांबायचं नाही. ओके. त्याच्याही पुढे जाऊन अजून एक सांगतो मी. आता रिस्क आहे, घाबरायचं नाही. मी तुम्हाला फक्त एक क्लिअर करतो. रस्त्याने जाताना हा जो काही इथला भाग आहे, इथून रतनगड असेल किंवा पुढे हरिश्चंद्रगड असेल, आपली कुठली खिंड मॅडम ती, सांदन व्हॅली, कात्राबाईची खिंड, हा जो भाग आहे हा उष्णकटिबंध प्रदेश आहे. जास्तीत जास्त तेवढं ऊन पण आहे. याच्यामध्ये बांबू पीठ वायपर सगळ्यात विषारी साप. मी परत क्लिअर करतो, सगळ्यात विषारी साप आहे. शक्यतो कसं आहे, दिवसभर खूप गरम आहे आणि आता थंडावा आहे, ऑब्विसली बाहेर येऊन बसणार आहे. ज्यावेळेला आपण चालतोय, चालताना मी एवढंच सांगितलं, मी काय म्हटलं की चालताना मला वाटलं म्हणून मी चालायला लागलो आणि मला वाटलं म्हणून मी बसलो, हे बिलकुल करायचं. ज्यावेळेस तुम्ही आपण एकत्र कुठे बसणार आहोत, प्रत्येकाकडे टॉर्च आहे, प्रत्येकाने टॉर्च लावून जरा चेक करा. ओके. आणि इतके क्लाइंब व्हायचे तुम्हाला झाडांवर, हा झाडावर आहे हे सुद्धा लवकर समजणार नाही. त्याच्यामुळं ती काळजी घ्या की आपल्याला थकवा लागला आहे, मला मान्य आहे, बुडत्याला काडीचा आधार घ्यायचा आहे म्हणून आधार चुकीचा घेऊ नका. ओके. तेवढी काळजी घ्या, बाकी काही नाही. टॉर्च आहे, मी म्हणजे तुम्हाला फक्त घाबरत नाही आहे, तुमच्या माहितीसाठी ते सांगतोय. हे फार गरजेचं आहे, कारण की खूप ट्रेक केले, आम्हाला माहिती आहे याच्यातले रिअरली खूप इन्सिडेंट झालेलंच नाही आहे इथे असे काही स्नेकचे. पण आत्ता रात्री चालणार आहे, त्या हिशोबाने सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्यवस्थित चाला. फक्त एकामागे एक करायचं आहे, व्यवस्थित चालायचं आहे. आणि असं नका करू की चालता येत नाही आपण हाताला धरून ओढू नका. थोडासा आदर द्या. खूप वाटलं की थकवा आला आहे तर डायरेक्ट खाली बसू नका, जागेवर थांबा. जागेवर मोठ्याने म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. अशा पद्धतीने तुमचा ट्रेक कंप्लीट होईल. ठीक आहे. तसं ड्युरिंग ट्रेक तुम्हाला काही अडचण असेल, मी, वंदना मॅडम किंवा चेतना मॅडम या तिघांपैकी कोणालाही इन्फॉर्म करा. मध्ये जॉब करतो, नाशिकला राहतो. 3 नंबर. मी हंसराज पाटील. मी तसा प्रॉपर नाशिकचा आहे पण नवी मुंबईला राहतो आणि सह्याद्रीबरोबर हा माझा 4था ट्रेक आहे आजचा. नमस्कार, मी ॲडव्होकेट नंदराज पाटील, धुळ्यात राहतो. धुळ्यातच वकिली व्यवसाय करतो गेल्या 25-26 वर्षापासून. हॅलो एव्हरीवन, माझं नाव पूर्वा कृष्ण पाटील आहे आणि मी गंगापूर रोडला राहते नाशिकला आणि मी आता 10th आहे. माझं नाव अंकिता पाटील आहे. मी धुळेत कलेचा कॉन्व्हेंट हायस्कूल ह्याचं 10th आहे. नमस्कार, मी रुपाली नंदराज पाटील, धुळ्याला असते, जिल्हा परिषद. नमस्कार, माझं नाव मनीषा पाटील, प्रॉपर नागपूरची आहे, परंतु माझा जॉब पुणे जिल्हा परिषद. थोडा जोरात बोला म्हणजे सर्वांना समजेल. संतोष उबाळे, राहायला नवी मुंबई. सह्याद्रीबरोबर माझा 2nd ट्रॅक आहे. ओके, बोला मॅडम. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव सुवर्णा उबाळे आणि सह्याद्रीबरोबर माझा हा 3रा ट्रेक आहे. नमस्कार, माझं नाव आरती पाटील, मी नाशिक गंगापूर रोडला राहते आणि सह्याद्रीबरोबर हा माझा पहिलाच ट्रॅक आहे. नमस्कार, माझं नाव श्रावणी संतोष उबाळे, मी 10th स्टँडर्डमध्ये आहे आणि आम्ही नवी मुंबईवरून आलो आहोत. हा माझा 3rd ट्रेक आहे सह्याद्रीजवळ.
नमस्कार, माझं नाव क्षितिजा मस्के. मी आता मास्टर्स करते डेटा सायन्समध्ये. मी मुंबईमध्ये राहते आणि हा माझा आय गेस 4th का 5th ट्रेक असेल सह्याद्री रिव्हरसोबत. जय शिवराय. जय शिवराय. नाशिकला असतो. सह्याद्रीसोबत सेकंड ट्रॅक आहे आणि ट्रॅकिंगची आवड आहे त्यामुळे करत आलो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आदेश सुबोध नाईक. मी मुळगाव अलिबागला राहतो आणि कॉलेज मी कांदिवलीमध्ये करतो मुंबईला. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगमध्ये आहे, कोर्स करतो आहे आणि सह्याद्रीबरोबर माझा पहिला ट्रेक आहे आणि मॅम बरोबर दुसरा ट्रेक आहे. येस, हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ अनिता मुस्कर. आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट. मी नाशिकलाच राहत आहे आणि सह्याद्री लव्हरसोबत माझा आज पहिला ट्रेक आहे. नमस्कार, माझं नाव विनय बेनेगल. मी शामराव विठ्ठल बँकेत आहे कामाला, गंगापूर रोड ब्रँच नाशिक. सह्याद्री लव्हर्स बरोबर फर्स्ट ट्रेक. माझं नाव वैदेही बेनेगल आहे. मी नाशिक केम्ब्रिज स्कूलमध्ये शिकते. मी टाकली उपनगर रोडला राहते आणि हे माझ्या बाबासोबत फर्स्ट ट्रेक आहे. आणि कितवीला आहे तू? 5thला. अरे वा, छान. नमस्कार, मी रेखा पाटील. सायलेंट करा मोबाईल. मी झेडपीकडे टीचर आहे, निफाड तालुक्यात. हा सह्याद्रीसोबत पहिलाच ट्रेक आहे. अच्छा. मी स्वाती दिसे. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि सह्याद्रीबरोबर बरेच वेळा हिंडतो आहोत, बरेच वर्षापासून वंदना. म्हणजे आपल्या ट्रेकमध्ये कोणाला काही लागलं तर फिजिओथेरपिस्ट आहे बा इथे. म्हणजे कोणाचा पाय घसरला वगैरे तर बरं आहे. त्यांची आवड आहे त्याच्यामुळे आम्ही हिंडत असतो. अरे वा, छान. नमस्कार, मी निलिमा श्रीराम. मी नाशिक झेडपीकडे आहे ॲज अ टीचर. नाशिकमध्येच राहते. बोला सारिका मॅडम. नमस्कार, मी सारिका सोनवणे, हाऊसवाईफ आहे आणि सह्याद्रीसोबत हा माझा तिसरा ट्रेक. नमस्कार, माझं नाव सुवर्णा मस्के. मी जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका, प्राथमिक शिक्षिका आहे. सह्याद्रीसोबत हा माझा पहिलाच ट्रेक आहे. हॅलो, मी शैलजा वाणी. माझा सह्याद्रीला हा दुसरा ट्रेक आहे, पण वंदना मॅडम माझ्या फार पूर्वीच्या मैत्रिणी आम्ही भटकलेलो आहे सह्याद्रीमध्ये, त्यामुळे मला काय असं फरक नाही वाटेल. नमस्ते, मी सारिका अनिल पाटील. मी सटाण्यात राहते आणि मी गृहिणी आहे. नमस्कार, मी प्रिया प्रशांत सोनार. मी नाशिकमध्ये असते आणि मी एक बिझनेस वुमन आहे आणि सह्याद्री लव्हर्स बरोबर माझा चौथा ट्रेक आहे. नमस्ते, मी मोहिनी पाटील. मी प्रॉपर नाशिकचीच आहे आणि हा माझा पहिला ट्रेक. माझं नाव चेतना शर्मा. सह्याद्री लव्हरचे आम्ही इन्स्ट्रक्टर. माझे माउंटनिंगचे कोर्सेस झालेले आहे, बेसिक ॲडव्हान्स. त्याच्या व्यतिरिक्त माझे वॉटरचे कोर्सेस झालेले आहे, बेसिक इंटरमिजिएट. आणि आज आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि आपल्या वंदना मॅडम, बोला. नमस्कार, मी सुवंदना रमाकांत कुलकर्णी. सह्याद्री लव्हर्स ही आमची हौशेची असलेली संघटना आहे, जिथे कमर्शियल हेतू काहीच नाही आहे आणि हे सगळे माझ्याकडे देणारे आहेत. जसे इन्स्ट्रक्टर क्वालिफाईड आहे आणि मी स्वतःसुद्धा 16 वर्षाचा मला डोंगरातला अनुभव आहे. क्लायम्बिंगचे कोर्समध्ये केलेले आहे. तर आता कळसुबाई नाईट ट्रेकला आपण जाणार आहोत. पुढची विक्रम सर. ओके, नमस्कार, माझं नाव विक्रम बेंडकुळे. माझं साधारणतः माउंटेनिअरिंगमधला जवळपास 17-18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. माझं माउंटेनिअरिंगमधले बेसिक ॲडव्हान्स MY कोर्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त वॉटर स्पोर्ट्स असेल, वॉटर स्पोर्ट्सचा बेसिक ॲडव्हान्स, या व्यतिरिक्त सर्च अँड रेस्क्यूचे डेमॉन्स्ट्रेशन असेल किंवा प्रॅक्टिकली सर्च आणि रेस्क्यू हे दोन्ही गोष्टी आम्ही मार्केटमध्ये करत असतो. याच्या व्यतिरिक्त आपल्या जेवढ्या नाशिकमध्ये जे काय असेल, पूर आला किंवा माउंटनमध्ये एखादा इन्सिडेंट झाला, त्यासाठी आम्ही विनामूल्य आम्ही सगळं काम वर्षभर माउंटनमध्ये आणि पाण्यामध्ये, या व्यतिरिक्त सरकारबरोबर जाऊन हे सगळे कामं करत असतो. त्याच्यासाठी सह्याद्री लव्हर कुठलाही चार्जेस वगैरे पेड वगैरे करत नाही किंवा घेत नाही. असं आम्ही वर्षभर सह्याद्री लव्हर आमचं काम करतो. महेश आयराव. मी ब्लॉगर आहे तसा आणि यूट्यूबला चॅनल आहे माझं महेश आयराव नावानेच. तसं माझं फळबागेचं काम आहे प्रोफेशनली. पेरू आणि आंबा आम्ही डेव्हलप काम करून देतो. ऑल महाराष्ट्रभर फिरत असतो आणि तुम्हाला पण जर बाग लागवड करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करू शकतात. आणि बाकी सह्याद्री लव्हरसोबत हा माझा पहिला ट्रेक आहे. बाकी मी इतर जसं की त्र्यंबकेश्वर असेल किंवा इतर ठिकाणी आम्ही असं गेलो आहे. आणि बाकी सायकलीवर जर म्हटलं तर उज्जैनला आम्ही दरवर्षी सायकलीवर जातो. शेगावला पण सायकलीवर जात असतो. तुम्हाला पण जर यायचं असेल तर आम्ही आता माझा तुमच्याकडे नंबर राहिला सर्वांकडे, तर तुम्हाला समजेलच. ओके, धन्यवाद.
चला मॅडम केला सबमिट केलं आहे. त्यातली श्रावणी सगळ्यात लहान होती, त्यामुळे तिच्यासाठी जोरदार टाळा. तिने सबमिट केलं आणि तब्येत बरी नसतानाही तिने सबमिट केलं. आणि आज आपल्या ट्रेकमध्ये सगळ्यात लहानी वैदई आहे. तिच्या हिमतीला आणि तिच्या बाबांना पण खूप खूप टाळ्या आहे तुमच्यासाठी. मुलीला तर आपण लगेच घेऊन जातो तिकीट बुक करून, पण डोंगरात आणण्यासाठी पालकांची हिंमत फार मोठी असते. त्यामुळे खरंच तुमचं कौतुक आहे. आत्ता नुकतीच जॉईन झालेले अरुणा मॅडम, सांगा तुमची ओळख. मी केदारकंठ आणि देवतिंबाच्यावर हिमालयन ट्रेक केले आणि सह्याद्रीचे पण करते बरेचसे. तुमची ओळख सांगा. माझं नाव स्नेहल गोडे. कुठून आलात? नाशिक. नाशिकहून. तुम्ही? मी यश गोडे, मी पण नाशिकचं. मम्मी पप्पा. अच्छा, फॅमिली पूर्ण फॅमिली. हिमालयात पण असते. अरे वा, छान छान छान. हिमालयन ट्रेक पण केला आणि सह्याद्रीचं मुंबईची फॅमिली ही अरे वा. हिमालयात असते आमच्यासोबत. खूप छान. मित्रांनो, आपण फायनली आता कळसूबाई शिखराच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आता इथून आम्ही सर्वजण आता तयारी करतायत, हे बाकीची मंडळी पण. आणि इथून आता रात्रीचे जवळपास 11:15 वाजलेले आहेत. 11:15ला आम्ही नाईट ट्रेक आहे हा. आणि नाईट ट्रेकला आपण इथून 3:30-4ला पोहोचू आम्ही वरती डायरेक्ट 3, 3:30, 4पर्यंत वरती पोचणार. आणि सकाळी 7-8 वाजेपर्यंत आपण खाली येणार. ठिकठिकाणी जिथे जिथे आपण स्टॉप घेणार त्या ठिकाणी पण आपण छोटे छोटे ब्लॉग बनवूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. जय खानदेश. खानदेश ना मित्र. सो ऐराणीमध्येच ब्लॉग बनवणार होता, पण बाकीना लोक बी मराठी शेतच काहीच ऐराणी कळस नाही कळस, त्यामुळे ऐराणीमध्ये जास्त बोलत नाही. पण बाकीना बराच आपलं बागलान मजारला बी शेतस, मालेगावना शेतस, काही धुळाना बी 2-3 जण येईल शेतस. तर म्हणतं चला आज आपण ऐराणी मजार ब्लॉग बनवतो. बाकीना इथून मागे तर मी काय ऐराणी मजार ब्लॉग बनवलेलं नाही इथून मागे, पण मग आता म्हणते चला बनवतो आपण. इथं डॉगेश भाई पण भेटलेला आहे आणि तो पण आपल्यासोबत ट्रेकिंगला येणार आहे. सर्वांनी आपापल्या डोक्याला टॉर्च लावून घेतलेले आहे. तर सर्व काही लोक तयारी करताय अजून. आणि ट्रेकिंगच्या ज्या काठ्या आहेत तर त्या काठ्या पण आणलेल्या आहेत आपण सर्वांनी. मॅडम तयारी करतायत, डोक्याला टॉर्च लावलेली आहे प्रत्येकाने. हे बघा, काही लोक सेल्फी काढतायत. जय खानदेश. खानदेश ना शेतस या सर्वजण, काही धुळातून येईल शेतस, मालेगावण्या बी शेतीस आणि धुळाना शेतस, शिरपूरना शेतस, वरून आपला बागलांना बी शेतस. आपण आता कळसूबाई शिखरापासून आपण पायथ्यापासून सुरुवात करणार आहोत वरती जाण्यासाठी. आणि या ठिकाणी जर बघितलं तर भरपूर लोक आलेले आहेत. बरेचसे इथं हे जे हॉटेल आहे खानावळ ही, तर त्या मावशींनी सांगितलं की जवळपास आज भरपूर लोक ट्रेकिंग करण्यासाठी आलेले आहेत इथं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 30. 31, 32, 33 आणि 34. 34 आहोत आपण सर्वजण. चला सर्वांनी आता. मित्रांनो, तसं वरती जर बघितलं तर हा डोंगर आहे कळसूबाई शिखर म्हणून आहे. आणि वरती फक्त ठिकठिकाणी लाईटं लावलेले आहेत. बाकी आता बघा समोर 2-3 लोक चालला आहेत. आणि सोबत तुमचं काय नाव मॅडम? शैलजा वाणी मॅडम माझ्यासोबत आहेत. आणि माझ्यासोबत अजून अनिता मॅडम आहेत सोबत. आणि बाकीचे हे पाठीमागून इकडनं येत आहेत सर्वांजवळ टॉर्च आहेत हेडला लावलेले, त्यामुळे चेहरे व्यवस्थित दिसणार नाही. पण सर्व हाय हॅलो करत चालले आहेत. खूप छान. हॅलो हॅलो. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. हे बघा, आता आपण खाली उतरतोय सुरुवातीला.
जय भवानी. जय शिवाजी. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोडेसवारी होती आणि ज्यावेळेस डोंगरावर किल्ल्यावर जायचं असायचं तर त्यावेळेस किती मेहनत घेत असतील ते मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील, शिवाजी महाराज असतील. तर आपण काहीच नाही आहोत आणि रात्री बेरात्री कधीही यायचे, कधीही जावं लागायचं त्यांना किल्ल्यावरती. तर अशा पद्धतीने आपण पण हा ट्रेक पूर्ण करायचा आहे आज. आज तरी आपल्याकडे टॉर्च आहे किंवा आपल्याकडे लाईटची व्यवस्था आहे, त्यामुळे चला 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 हळू हळू हळू. सर सांभाळून चला बरं. येस येस येस. नो 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 नो, ब्लॉक पण होणार आहे आणि आपला ट्रेक पण पूर्ण होईल. येस. वाय दिस स्टॉपिंग? ते आपण रस्ता कन्फर्म करतोय. ओके. आणि एवढी गर्दी असल्यावर घाबरायचं काही कारण नाही. काय झालं? मागचे पण आहेत ना. दम लागला मॅडम? किती वाजले? 11:15 नाही, 11:30 झालेत. मायव आठे तर या लोकसनी एक बाबाले ते किडनॅप करे आणायचे डायरेक्ट, कारण त्या हीच नाही राहतात असे म्हणत. पप्पाही नाही राहतात, मग पप्पाले सांगच नाही बा तुम्ही कथा जावांशे. हां, गोडे सर असले, नाव बी गोडेशे त्याच ना. आणि त्या काही दमेल नाही शेत अजून चालू आहे ना त्या टुकू 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 टुकू. पण खूप छान भारी अनुभव येतोय. पहिलाच ट्रेक आहे माझा तर. पहिलाच ट्रेक आहे का? हो. सर्व पुढे चालले राहणार पटपट आणि आपण मागे शेतच. पाटील भरपूर शेतच बा आपला मा. जटी पावा तटी पाटील राहत तसंच. पण मग पाटील की करायला पाहिजे ना कोणीतरी. तेच नाही तर कशी काय बोलू आम्ही. तूच बोली राही ना. काय बहिणा बुटले काहीतरी दोरा बांधी दिला. दोऱ्या राहतेच ना आपल्या जवळ. बस या सर्व असले तर दम लागे म्हणा सगळा बशी घेत लगे इथे. हां, काही उभा शेतच इथे. अरे वा वाव. जय माता कौसुबाई निवासिनी देवस्थान माते चरणी. कौसुबाई माते चरणी प्रार्थना सर्वांना. अकोले तालुक्यामध्ये अहिल्यानगरमध्ये हे येतं, कौसुबाई शिखर येतं. आपण सर्वजण आता इथे लागणूत, थोडंसं पाणी पिय घेऊत आणि निघूत लगेच आपण इथून. विक्रांत सर, विक्रमच ना? विक्रांतचा जब्बार. हां. मा घ्या घ्या घ्या. वंदना मॅडम ही लागण्यात बा तुम्ही बी. हाय हॅलो एव्हरीवन. मस्त चाललंय ना प्रवास? मस्त चाललंय आमचं. बस ना ताते सर्वजण थोडस. चलो नेक्स्ट. हो. लागला आपल्याला वेळेत. येतोय ना मी. आपण सर्वजण हा इथे मोहिनी आणि पूर्वा पण शेतस आपला बरोबर आता, म्हणजे तशा बठा माणसं शेतस. पण आता इथे आपण या पाठी कालवून पाठी पाठी बिवायला पाहिजे बरं का भाऊ. हां, असे सगळं असले की आता.
सर सरांचे फोटो आले पाहिजे बरं का? बर कारण सरांनी कमीत कमी केलेली आम्हाला ईच पीक 10 ये लवकर. चला निघा ना. चलो निकलना आगे. थोडस इकडे हाय हॅलो करी दे जा आमनाकडे. हाय हाय हाय. हा असे थोडं यश आमले बी येऊ दे. कळसुबाई माते की जय. विक्रम सर आणि ते आता चालू राहणार पुढे आणि ह्या बाकीना ये राहणार. मी बी वरी लागू लवकर 3 नंबरलेच ये लागू मी. सारिका मॅडम बरं वाटत आहे ना का? अजून तरी बरंच आहे. कशी वाटी राहिनं? बरं वाटत राहिनं ना? मजा येईल राहिनी बा. नाईट ट्रेक चालू आहे मित्रांनो. पुढच्या वेळेस यापेक्षा जास्त गर्दी राहील. आज तर आम्ही 34च लोक आहोत, पण पुढच्या वेळेस माझे मित्र भरपूर राहतील. पुढचा जो पण ट्रेक राहील ती पूर्वसूचना तुम्हाला देण्यात येईल. एक मजा इथून शॉर्टकट रस्ता असे, पण सगळं असलं सांगितलं मी का आता जावा नाही. तुला जावान शिका जाय पाय बरं जाऊन बघ बॉस. हा ए तुझं नाव काय आहे? आदेश. हा आदेश अलिबागवरून आलेला आपल्यासोबत. अलिबागवरून नाशिकला आला, नाशिकवरून आता आपल्यासोबत आहे. आणि आयराने मजार जर बोलणं त्यांना सांगितलं त्याला काही थोडंही समजत नाही. त्याच्यामध्ये आपण मराठी मजारच बोलतोच तसे आपल्या बाकीना ज्या लोक येतात त्यातले समजत आयराने, आणि ज्यातले नाही समजायला लागत त्यांना सांगितलं लगेच पटकन मराठी बोली घ्यावा ना, म्हणजे कसे अडथळा नको यावाले. हे कळसुबाई गाव आहे खाली. गावाचं नाव हेच आहे ना मॅडम? अच्छा बारी. बारी नाव आहे या गावाचं. खाली जे लाईट दिसत आहेत ना आपल्याला ते. आपण आता वरती जात आहोत. दगडांच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत मित्रांनो इथे. हे बघा वरती जातोय आता आम्ही. आणि काही तर खाली येऊ राहिले. काय रे झोप नाही लागत का तुम्हाला? हे बघा एवढं डोक्यावर वजन घेऊन 2-2 कॅरेट घिसन आणि ह्या खाली राहणार एवढा राहत ना. आणि आपण वर जाय राहिनो. वर म्हणजे गडवर कळसुबाई शिकरले. नाही तर तुम्ही वेगळंच काहीतरी समस्यात. आमने काय एवढा लवकर जावाना नाही शेवर. पीक लागू शकते कोणाची कोणाला.